शिंदेनंतर बातमी फडणवीसांची। मुख्यमंत्री फडणवीस बीडला जाणार आहेत। आठवड्याभरानी म्हणजे 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडचा दौरा असेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बीडमध्ये पोहोचतायत, त्यामुळे बीडच्या त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील विकास कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीसांचा बीडचा दौरा कुंटेफळ तलाव योजनेच्या पायाभरणीचा कार्यक्रम असेल आणि त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ गडावरील विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल। आपले सहकारी प्रतिनिधी विजय चिडे या निमित्ताने जोडलेत। विजय, आवाज येतो? हो सर। बीडला मुख्यमंत्री ज्या वेळेला पोहोचतील त्यावेळेला तिथे विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त तिथे आंदोलकांची काही भूमिका आहे का? नक्कीच सर, पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा बीडमध्ये येणार आहे मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर। मात्र बीडमध्ये सध्या जर पाहायला गेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते अत्यंत गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती जे आहे ते मोठमोठे आरोप यामध्ये करण्यात येत आहे। मात्र मुख्यमंत्री जे आहे ते आता 5 फेब्रुवारी रोजी बीडच्या कुंटेफळ तलावाच्या पायाभरणीसाठी येणार आहे। त्यानंतर मच्छिंद्रगडावरील विकास कामाचं भूमिपूजन करणार आहे। आमदार सुरेश धस यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर बीडमध्ये जे आहे ते तणावाची परिस्थिती जी आहे ती सत्ताधाऱ्यांसाठी झाल्याची पाहायला मिळत आहे। कारण एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री पद देण्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर पालकमंत्र्यांकडे जे आहे ते पालकमंत्र्यांकडे पदभार स्वीकारण्यात आलाय। मात्र आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते आता मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये आहे आणि सध्या पाहायला गेलं तर बीडमध्ये जे आहे ते आक्रमक परिस्थिती निर्माण झाली आहे। ठीक आहे विजय, आपण परिस्थितीवर लक्ष ठेवा आणि या निमित्ताने आपण संपर्कात राहू। तुर्तास धन्यवाद।